नमस्कार मित्रांनो, मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। हा व्हिडिओ राहणार आहे आपल्या घराचे जे बांधकामाची जी चालू होतं त्यावेळीचं हे ज्यावेळी प्लास्टर करायचं काम चालू होणार होतं तो हा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आम्ही पहिल्यांदा 30x30 घराचं डिझाईन फायनल केलं होतं आणि त्यानुसार आतलं स्ट्रक्चर बांधलेलं होतं। पण ज्यावेळी नंतर आम्हाला सेपरेट चुलीसाठी रूम काढायचे ठरवलं त्यावेळी मग आम्ही काय केलं, ह्यांच्याकडूनच ॲडिशनल जे पण आमच्या ठरलेलं आहे त्या व्यतिरिक्त 18x9चं सेपरेट पडवी काढून घेतली। तर ती पडवी काढायचं जेवढी काम चालू केलं ते आपल्या घराचा जसा पाया बांधला होता त्या पद्धतीनेच ह्याला पण पूर्ण पाया दगडी पाया घातलेला आहे। त्यानंतर सेम प्रोसेसनी पूर्ण माती दगड ह्याच्यामध्ये तर जास्त दगडीच आहे, दगडी वगैरे भरून सेम PCC वगैरे करून मग आम्ही पुढे प्लास्टरच्या कामाची सुरुवात केली। पहिल्यांदा ह्याचा पाया वगैरे प्रॉपर भरून घेतला आणि हा सायमल्टेनियस हा पाया भरण्याचं काम चालू असतानाच बाकी मग प्लास्टरचं पण काम चालू केलं। तर प्लास्टरचं काम करताना त्यांनी बाहेरून पहिला प्लास्टर मारायला सुरुवात केली, कारण की पावसाचे दिवस चालू होणार होते, जून चालू होता ज्यावेळी आम्ही हे प्लास्टरचं काम चालू केलं होतं। तर पहिल्यांदा बोललो बाहेरनं प्लास्टर करून घ्या, जेणेकरून जरी पाऊस चालू झाला तर आतला प्लास्टर करायला काही प्रॉब्लेम नाही येणार। तर त्या हिशोबाने हे पहिल्यांदा बाहेरच्या साईडनी पूर्ण प्लास्टरचं काम चालू केलं। तर मित्रांनो, प्लास्टर करताना तर तुम्हाला माहिती आहे ते प्लास्टरसाठी आता आमच्याकडे वाळू नाही आहे, तर ही क्रश आहे। तर वेगळी ही जे बांधकामासाठी जी आपलं बारीक क्रश वापरलेली आहे त्या व्यतिरिक्त ही प्लास्टरची थोडी वेगळी क्रश असते, थोडी बारीक असते बांधकामापेक्षा। तर ही क्रश सेपरेटली मागवलेली होती आणि त्यांनी हे बाहेरचं प्लास्टर करायचं काम चालू होतं। तर पाहू शकता हे कशा पद्धतीने प्लास्टरचं काम करतात। तर बेसिकली आम्ही प्लास्टरचं काम करायच्या अगोदर हे जे ग्रिल वगैरे आहेत हे पहिला बसवून घेतलेले होते, जेणेकरून काय प्लास्टर करताना ते ग्रिल वगैरे जे आहेत ते पूर्ण ज्याला जे लावलेले जे सपोर्ट वगैरे असतं ते पूर्ण प्लास्टरमध्ये बुजलं जाईल। आणि त्याच पद्धतीने जे आपल्या वर घराच्या पत्र्याच्या वेळी जे सपोर्ट टाकलेले होते त्याला पण आम्ही चांगले 1-1.5 फुटाचे सपोर्ट मारून पट्ट्या सपोर्ट मारून खिळ्यांनी पॅक केलेलं आहेत। तर ते पण आता पूर्ण प्लास्टरमध्ये कवर करून घेतो आहे, त्यामुळे आम्ही प्लास्टर नंतर करतो आहे, पहिल्यांदा सपोर्ट वगैरे लावून, कारण की प्लास्टरमध्ये ते पट्टी तुमची झाकली पण जाते आणि त्याला ॲडिशनल मजबूती पण येते। तर मित्रांनो, प्लास्टर करायच्या अगोदर आपण 2-4 दिवस अगोदरपासून आहे ना विटांना सारखं चांगलं पाणी मारून भिंतींना चांगलं पाणी मारून ते पाण्याने चांगलं भिजून द्यावं, जेणेकरून प्लास्टर करते वेळी जो सिमेंट वगैरे मारतो आपण तर ते डायरेक्टली चिकटून लवकर सुकत नाही, त्यामुळे मग ते पसरवायला वेळ भेटतो आणि विटा ओढल्या असल्यामुळे सिमेंट पण चांगलं पकडलं जातं त्यांना। तर तुम्ही पण असं ज्यावेळी पण प्लास्टर करणार असेल त्यावेळी शक्यतो विटांना पहिल्यापासूनच भिंतीला म्हणजे पाणी मारून ठेवा, प्लास्टर करायच्या आधी लगेच मारू नका, नाहीतर मग ते प्रॉपर होत नाही, फक्त विटा ओढल्या होणे पाहिजे। आणि सेम तुम्ही पाहू शकता प्लास्टर केल्यानंतर हे लोक प्रॉपर पूर्ण एक लेवल फिनिशिंग करून घेत चाललेत, कारण की वरून खाली प्लास्टर मारत येतात आहे। आणि त्याबरोबरच आपले जे बाजूचं जे दगडी बांधकाम आहे त्या दगडी बांधकामाचे पण त्यांनी जे मधली जे जागा आहे भेगा वगैरे आहेत ते प्रॉपर सिमेंटमध्ये भरून घेतलेलं आहे। आणि ते सिमेंटमध्ये भरल्यानंतर त्याला जी डिझाईन एक राहते दगडाच्या बांधकामाची ती डिझाईन ती प्रॉपरली त्याच्यावर काढायचं काम चालू आहे। आणि हे जे आम्ही साईडचं जे दगडाचं बांधकाम आहे म्हणजे पाया आहे, तर हे ज्यावेळी आम्ही ते भेगा भरायचं काम होतं तर ते आजूबाजूची जी मातीचं जी आपली पडलेली होती ती पहिल्यांदा माती बाजूला काढली आणि शक्यतो जितकं पॉसिबल होईल तितक्या खोलपर्यंत हे सगळ्या भेगा पहिल्यांदा आम्ही सिमेंटने भरलेल्या आहे दगडांच्या मधल्या, आणि मग ते प्रॉपरली त्याला फिनिशिंग एक चांगली येते। आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे पडवीचं पण काम त्यांनी खूप क्विक करून घेतलं, म्हणजे 2 दिवसाच्या आतमध्ये भिंती पण घातल्या आणि त्याला प्लास्टर पण करायला चालू करणार होतो आम्ही 2 दिवसामध्ये बाहेरनं।
आणि सेम आतले पण प्लास्टर आम्ही एक रूम जवळजवळ 2 रूम एका दिवसामध्ये ते प्लास्टर करून त्यांनी घेतली. त्यामुळे प्लास्टरचं काम खूप आपल्या लवकर झालं आणि हे खूपच चांगलं असं प्लास्टरचं काम झालेलं आहे आतून बाहेरून. तर मित्रांनो, प्लास्टरचं काम आपल्याला बाहेरनं जे चालू होतं म्हणजे एक साईड प्लास्टरचं काम झालं त्यावेळी आम्ही पहिल्यांदा काय केलं की आपल्या घराची जी ओपन स्पेस आहे म्हणजे बाहेर आपण पडवी ठेवली आणि मागची पडवी ठेवलेली तर त्या पडवीला ग्रिल केली. पण आम्ही ग्रिल करताना काय केलं, ग्रिल करताना पूर्ण आपल्या रॉडमध्ये ग्रिल नाही गेली तर रॉड सपोर्टला दिलं आहे आणि त्यामध्ये ही आपली चौकोनी जाळी असते बारीक ती जाळी मारलेली आहे त्या ग्रिलसाठी. कारण की आमच्याकडे काय गावाकडे आता सहसा कोण राहणार नाही आहे म्हणजे ज्यावेळी आपण जाऊ पण त्यावेळी पण काही पक्षी किंवा मांजर वगैरे घरामध्ये आतमध्ये पडवीमध्ये किंवा बाहेरची जी पडवी आपण ठेवलेली आहे त्यामध्ये येऊन बसू नये, घाण वगैरे काही करू नये याच्यासाठी आम्ही बारीक जाळी मारलेली आहे जेणेकरून त्यातून पक्षी किंवा मांजर वगैरे आतमध्ये सहसा येणं नको आहे यासाठी आम्ही ती जाळी मारलेली आहे. कारण की ग्रिल केल्यानंतर मग त्याला परत सेपरेटली जाळी मारा त्यापेक्षा आम्ही मग ते ग्रिल न करता ते फक्त जाळी मारली आणि त्याला सपोर्ट दिलेले आहेत उभे. तर त्याने काय होतं आमचे दोन्ही पर्पज सॉल्व होतात. जाळी घेताना आम्ही थोडी जाड घेतलेली आहे चांगल्या गेजची त्यामुळे तिला स्ट्रेंथ चांगली आहे आणि तिला सपोर्ट पण मध्ये आम्ही दिलेले आहेत त्यामुळे आमचे दोन्ही पर्पज सॉल्व झाले म्हणजे ग्रिल पण झाले जाड त्यानंतर जाळी पण झाली आणि त्यातून पक्षी किंवा मांजर वगैरे काही आतमध्ये येणार पण नाही. तुम्ही पण जर असे गावाकडं जर ग्रिल वगैरे करायचं असेल तर पूर्ण ग्रिल न करता तुम्ही अशी जाळी डायरेक्टली जाड जाळी मारू शकता. त्याने काय होतं तुम्हाला ग्रिल करायचा जो मटेरियल लागतो ते थोडं मटेरियल कमी लागतं. तर मित्रांनो, ज्यावेळी आपल्या घराचं आतलं प्लास्टर चालू होतं तर ते प्लास्टर करताना आम्ही काय केलं तर हॉलमध्ये ना सेपरेट एक संडास बाथरूम पण केलेले आहेत सेपरेट हॉलला अटॅच. कारण की आमची फॅमिली मोठी आहे, एकत्र कुटुंब आहे त्यामुळे ज्यावेळी आम्ही गावाला जातो त्यावेळी खूप सारे लोक असतात. तर मग त्यामुळे आम्ही काय केलेलं हे 2 BHKला एका बेडरूमला संडास बाथरूम कॉमन ठेवलेलं आहे आणि हॉलमध्ये सेपरेट संडास बाथरूम काढलेला आहे. तर त्या संडास बाथरूम आणि हॉलमध्ये एक पार्टिशनची भिंत घातली त्यामुळे ती जागा ऑलमोस्ट 9x9ची जागा तयार झालेली. मग त्या 9x9च्या जागेवर आम्ही वर टी अँगल टाकले त्याच्यावर आपली नॉर्मल फरशी टाकून त्याच्यावर स्लॅब दिला. मग ऑलमोस्ट 9x9ची जागा आपल्याला पूर्ण माळा म्हणून वापरायला भेटला. तर तुम्ही पण जर बाथरूम वगैरे करणार असाल आतमध्ये आता ते आमचं पत्र्याचं घर असल्यामुळे वर्ण पत्र आहे तर ओपन जागा जी राहते तर तिथे तुम्ही जर माळा तयार केला तर तुमचं जे पण किरकोळ वगैरे साहित्य वगैरे आहे ते तुम्ही त्या माळ्यावर ठेवू शकता. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मित्रांनो, ज्यावेळी पण प्लास्टर करत असाल जर आपल्या वरच्या जे अँगल टाकलेले आहेत किंवा आपले सी चॅनल टाकलेलं आहे तर त्याला जे सिमेंट लागलेलं असतं ते लगेच ओढल्या पटक्याने ते पुसून जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला ज्यावेळी पण पुढचं कलरचं वगैरे ज्यावेळी पण काम करणार असेल त्यावेळी तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही, घासायची गरज नाही. ओढला असतानाच ते जर तुम्ही ओढल्या पटक्याने फक्त पुसून घेतलं तर बऱ्यापैकी ते सिमेंट निघतं. हे पाहू शकता, हे कसं ओढल्या पटक्याने लगेच पुसून घेतात. हे तुम्ही पण नक्की ही ट्रिक ट्राय करा. ज्यावेळी पण वल्ल सिमेंट असतो त्याचवेळी वल्ल्या पटक्याने पुसून घ्यायचं. ज्याला पण जिथे आपल्याला सिमेंट काढायचं आहे नंतर भविष्यामध्ये ते लगेच काम चालू असताना ते जर वल्ल्यापणे जर पुसून घेतलं तर तुमचं नंतरचं कष्ट खूप कमी होऊन जातं. आणि मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी पण प्लास्टर करणार असाल तर तुम्हाला कुठे फरशी लावायचे म्हणजे जसं किचनला फरशी लावायचे तर किचनला फरशी लावायची आहे तर तिथली जी जागा तुम्ही थोडी रफ ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे ज्यामुळे ती किचनला फरशी लागते. किंवा बाथरूममध्ये पण ज्यावेळी तुम्ही प्लास्टर केले तर त्या प्लास्टरवाल्यांना सांगून ती जर तुम्ही बाथरूममध्ये पण फरशी वगैरे लावणार असेल आतल्या साईडने तुम्हाला
इथपर्यंत हाईटला फरशी लावायची. त्या हिशोबाने ती जी बाथरूमची भिंत आहे ती थोडी रफ ठेवून त्याच्यावर जरा डिझाईन मारायला सांगायचं, जेणेकरून ती फरशी चांगली चिकटते, म्हणजे सिमेंट त्याचा चांगला पकड बसतो आणि ती फरशी चांगली बसते. त्या व्यतिरिक्त आम्ही बाहेरच्या साईडने पण फरशी लावणार होतो. तर ती फरशी लावणार होते, त्यामुळे बाहेरचा जो ओरंडा आम्ही काढलेला आहे तर ती पण भिंत आम्ही पूर्ण रफ ठेवली होती, जेणेकरून फरशी आपल्याला लावता येईल. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने प्लास्टर झालेलं आहे घराला. तर आणि हे जे प्लास्टर करणारे होते त्यांचा पण चांगला अनुभव असल्यामुळे त्यांनी काय केलं, प्लास्टर केल्यानंतर खाली जी कर्टिंगसाठी आपण जागा ठेवतो तर ती जागा त्यांनी बऱ्यापैकी सोडलेली आहे. म्हणजे आपली खालची फरशी लावून वर कर्टिंगसाठी नॉर्मल जे आपण 4 इंचाची जागा सोडतो त्या हिशोबाने त्यांनी गॅप ठेवलेला होता. मग ज्यावेळी पण आपल्याला फरशी बसून ज्यावेळी स्कर्टिंग लावायचे तर त्यासाठी परत एकदा प्लास्टर फोडायची गरज नाही पडली आपल्याला. हे या कारिगरांनी चांगलं काम केलं. तर तुम्ही पण जर ज्यावेळी बांधकाम करत असाल किंवा करून घेणार असाल तर तुम्ही पण हे थोडंसं त्या जे मिस्त्री वगैरे तर त्यांना हे सांगून जे छोटे छोटे तुम्ही बदल करून आणू शकता, जेणेकरून पुढचे ज्यावेळी आपण काम करतो त्यावेळी आपल्याला थोडीसं मदत होतं. जसं हे कर्टिंगची जागा आपण सोडली तर ज्यावेळी फरशी बसवतात तर त्यावेळी आपल्याला परत प्लास्टर फोडायची गरज नाही पडत. किंवा हे माळा केलेल्या आहेत, माळावर तुम्ही प्रॉपर सिमेंट टाकून सपाट करून घेतलं तर तुम्हाला नंतर परत कुणाकडून सिमेंट वगैरे सपाट वगैरे करून घ्यायची गरज नाही पडणार. नाही तर काही वेळ होतं आपण माळाचे तर काही गरज नाही की आपण तसंच करून घेऊ, तर तसं नाही. तर तुम्ही माळा वगैरे पडला पण प्रॉपरली तुम्ही सपाट वगैरे करायचं, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये काही साहित्य वगैरे ठेवलं तर ते खराब होत नाही त्यांनी, म्हणजे घासत वगैरे नाही किंवा तुमचे साहित्य खराब होत नाही. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पूर्ण प्लास्टर झालेलं आहे. आणि जर हे तुम्हाला घराचं काम आवडलं असेल तर तुम्ही नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आत्ता अजून आमच्या घराचं तर ऑलमोस्ट काम झालेलंच आहे, म्हणजे लाईट फिटिंग आणि बाथरूम फिटिंगचे काम चालू आहे. मग आता ऑलमोस्ट घराचं काम झालेलं आहे. तर हे टप्प्याटप्प्याने हे व्हिडिओ येत जातील. हे ऑलरेडी आमचं बांधकाम ऑलमोस्ट जूनमध्ये कंप्लीट झालेलं होतं स्ट्रक्चर वाईज, आणि पाऊस खूप जास्त झाल्यामुळे ते फरशी बसवायला खूप लेट झालं आणि त्यामुळे मग हे बाकी किरकोळ कामं जशी लाईटची आणि बाथरूम फिटिंगची वगैरे कामं आता चालू आहेत. त्यांचं पण व्हिडिओ येतील हळूहळू तुम्हाला.